मतदान पार पडलंय आणि बारामतीमध्ये निकाल कोणाच्या बाजूनी लागणार याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे। ती शमवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बारामतीच्या तीन हत्ती चौकामध्ये बारामतीच्या या पत्रकारांसोबत आहोत आणि जे मतदान झालंय, ज्या पद्धतीचं झालंय, म्हणजे शहरामध्ये किती झालंय, ग्रामीणमध्ये किती झालंय आणि ते कोणाच्या बाजूनी झालंय आणि त्याचा परिणाम निकालावरती कोणाच्या बाजूने होणार आहे हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बारामती विधानसभा मतदारसंघ हा 4.25 लाखांची मतदारसंख्या असलेला, त्यापैकी 1 ते 1.25 लाख मतदार हे बारामती शहरातील आणि उरलेले जे आहेत ते बारामतीच्या ग्रामीण भागातील आणि 70% आसपास एकूण मतदानाची टक्केवारी राहते आहे। आपण सुरुवात करूयात। सुधीर सर, दिवसभरामध्ये तुम्ही काय पाहिलं, शहरामध्ये काय पाहिलं, ग्रामीणमध्ये काय तुम्ही कानोसा घेतला आणि त्यातून काय इक्वेशन साकारताना तुम्हाला दिसतंय? मागच्या सांगता सभेचे जे आपण थोडीशी जरा माहिती लक्षात घेतली तर असं आपल्याला लक्षात येईल की शरद पवारांनी मतदारांना असं आवाहन केलं होतं की तुम्ही युगेंद्र पवारांना संधी द्या। युगेंद्र पवार सुद्धा बारामतीचा विकास करू शकेल, उच्च शिक्षित आहे, तरुण आहे, त्याला पूर्ण सगळ्या गोष्टीची जाण आहे, साखर कारखाना शेतीविषयक ती त्याला माहिती आहे, तर त्याला तुम्ही संधी द्या। आत्तापर्यंत मला तुम्ही 30 वर्ष संधी दिली, अजितदादांना 30 वर्ष संधी दिली, 33 वर्ष संधी दिली, आता युगेंद्र पवारांना पण तुम्ही पुढच्या काळामध्ये संधी द्यायला पाहिजे असं आवाहन शरद पवारांनी आपल्या भाषणातून केलं होतं। त्याच्या उलट अजितदादांनी आपल्या सांगता सभेमध्ये असं सांगितलं होतं की मी विकासाचा मुद्दा घेऊनच पुढे आलेलो आहे, मी विकास पुरुष आहे, मी काम करतो आणि या पुढचे सुद्धा दोघंही विकासावरतीच बोलले, विकासावरच बोलले आणि या पुढचंही काम मला पूर्ण करायचं आहे, त्यासाठी मला तुमचं सहकार्य पाहिजे, तुम्ही मला संधी द्यायला पाहिजे। वास्तविक शरद पवारांचे विचार आणि अजित पवारांचे विचार हे जरी वेगवेगळे असले तरी शरद पवार मानणारा गट आणि अजित पवारांना मानणारा गट हा बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे। आता हा नेमका तरुण आणि वयस्कर हा वयोगटातला कोणाला कौल देईल आणि त्या माध्यमातून नक्की कोणाचा राजकीय उदय होईल हे आत्ता सांगणं थोडंसं कठीण असलं ना तरी अजितदादांचं शहरामध्ये माप जे आहे ते थोडंसं जरा झुकतं असं दिसून येतं। मात्र ग्रामीण भागामध्ये मात्र युगेंद्र पवारांनी बऱ्यापैकी बाजी मारलेल्याचं सुद्धा लोकांच्या मतदानातून आणि त्यांच्या बरोबर आहे, हे महत्त्वाचं आहे। मी सुरुवातीला जसं म्हटलं की 4.25 लाखांची मतदारसंख्या, त्यापैकी 1.25 लाखांचा मतदार हा शहरातील, उरलेला 2.5 लाखांचा मतदार हा ग्रामीण भागातील। शहरामध्ये अजितदादांच्या बाजूनी मतदार पाहायला मिळाला, ग्रामीणमध्ये सुधीर सर म्हणतात तसं युगेंद्र पवारांच्या बाजूने पाहायला मिळाला। आता कोणाला कुठून कसं मताधिक्य मिळतं, सुधीर सरांनी उल्लेख केला की शरद पवारांच्या सांगता सभेतील भाषणाचा की जिथे युगेंद्र पवारांना संधी द्या विकासासाठी असं शरद पवार म्हणाले। मात्र एक महत्त्वाची गोष्ट की त्यांनी अजित पवारांवरती कुठेही टीका केली नाही। या सगळ्या निवडणुकीमध्ये शरद पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, त्यानंतर छगन भुजबळ या सगळ्या त्यांच्या जवळच्या लोकांच्यावरती अगदी प्रखर टीका करताना दिसले। इथे ते अजित पवारांवरती टीका करताना दिसले नाहीत, याचा काय परिणाम होईल? एक 2 फॅक्टर वाटतात, म्हणजे आंबेगाव पाहिलं, वाई पाहिलं, माढा पाहिलं, ह्या मतदारसंघांमध्ये किंवा वाई पाहिलं तर थेट शरद पवार किंवा इंदापूरसुद्धा थेट शरद पवार म्हणाले की गद्दारांचं काय करायचं, त्यांना पाडायचं असं वाटलं होतं की बारामती ते बोलतील का, परंतु अतिशय सुज्ञपणे त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की अप्रत्यक्षरित्या की युगेंद्र पवार हाच या मतदारसंघाचा आमच्याकडूनचा वारसदार असेल असं त्यांनी शरद पवारांनी अजित पवारांवरती टीका न करणं याचा परिणाम मतदारांवरती असा झाला का की पहा साहेबांनी टीकाच नाही केली अजितदादांवरती? दोन्ही बाजून झाला, कारण साहेबांनी थेट टीका केली नाही, पण दुसरी गोष्ट की बारामतीचा मतदारच वेगळा आहे सर, हे फार समजून घेण्याची गरज आहे। इतर तालुक्यातला मतदार वेगळा आणि बारामतीतला मतदार वेगळा आहे। बारामतीतल्या मतदारांच्या समोर जर शरद पवारांनी पाडा असं बोलले असते तर त्याची सहानुभूती अजित पवारांना मिळाली, म्हणून ते बोलले नाहीत असं तुमचं विश्लेषण आहे। वसंतजी, ग्रामीण आणि शहर आपण म्हणतोय की शहरामध्ये अजितदादांना झुकतं माप आहे, ग्रामीणमध्ये युगेंद्र पवारांना मिळू शकतं, मग एकूण तुम्ही काय चित्र पाहता? इथं एकाला मताधिक्य, दुसरीकडे दुसऱ्याला मताधिक्य, तर मग यातून सरतेशेवटी कोण पुढे जाऊ शकतो?
ग्रामीणमधला विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अजित पवारांकडे मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची फळी होती. अर्थात पदाधिकारी आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून मोठी फळी आहे. मात्र योगेंद्र पवारांकडे तशा अर्थानं फळी नव्हती. मात्र लोकसभेनंतर ही सगळी फळी जुळवण्यात योगेंद्र पवारांना यश मिळालेलं आहे. आणि ग्रामीण भागातल्या पाण्याचा मुद्दा जो आहे तो प्रकर्षानं हायलाईट केला योगेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून. याच मुद्द्यावर ग्रामीण भागामध्ये प्रचार सुरू होता की जवळपास 30 वर्ष अजितदादांकडं सत्ता असताना देखील ते पाणी प्रश्न सोडू शकले नाहीत. किंबहुना शरद पवारांनी देखील असं म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री असताना जाणायची सही किंवा पुरंदर उपसासारख्या सिंचन योजनांची मंजुरी दिली, पण त्याचा विस्तार करणं मात्र अजित पवारांना जमलं नाही, असा थेट आरोप जो आहे त्यांनी केलेला होता. आणि हाच मुद्दा घेऊन पाणी प्रश्न याचा परिणाम होईल नक्कीच. कारण ग्रामीण भागात आजही इक्वेशन काय होऊ शकतं शहर आणि ग्रामीण मिळून? ग्रामीणमध्ये 60% तरी किमान तुतारीला मतदान जाईल असं मला वाटतं. सुपा परगणा किंवा जी महत्त्वाची गावं आहेत, आपण आता आज जर सगळं सोशल मीडियावरचं जर कव्हरेज पाहिलं किंवा आकडेवारी पाहिली तर 60% माझा अंदाज आहे तुतारीला ते मतदान जाऊ शकतं. तर याच्यामुळं बारामतीची लढत जी आहे ती आणखी रंजक होतीये. सतत बोललं गेलं की आता सुप्रिया सुळेंना लोकसभेला दिलं तर विधानसभेला आम्ही दादांना देऊ, असं अजितदादांच्या बाजूने सांगत होते की असं लोक बारामतीमधले म्हणतायत. हे तुम्हाला जाणवलं? बारामतीचा मतदारसंघ असा आहे की अजूनही कळालेला नाही. तर बारामतीच्या लोकांचं एकच आहे की वरती सुप्रियाताई आणि खाली अजितदादा. आज दुपारी 3 वाजेपर्यंत जसा क्राऊड कमी होता, 4 नंतर जसा वाढला, त्या पद्धतीने अजितदादांना बऱ्यापैकी चांगली ग्रीप मिळालेली आहे बारामती शहरातून. आता आपण या बाजूनी हे करूयात की आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही चित्र कसं पाहताय शहर आणि ग्रामीण ह्या दोन्हीकडे झालेलं मतदान? आता आकडेवारी मिळत आहे तर त्या आकडेवारीनुसार बारामती शहरातची टक्केवारी 60 ते 65च्या वर जात नाही आहे, पण तशीच ग्रामीण भागात 80, 85, कुठं 90 इफेक्टिव्ह मतदान चालू आहे. आणि शहरात जे मतदान आहे ते 1,10,000च्या आसपासच आहे. ग्रामीण भागात 2,60,000 आहे. त्यामुळं ते इंटरेस्टिंग आत्ता आकडे आलेले आहेत. ग्रामीण भागात जोरदार मतदान झालेलं आहे. तुमची काय माहिती आहे? काय झाले आत्तापर्यंत जे बारामती मतदारसंघाकडे पाहता, बारामती म्हणजे पवार वलंकित बारामती, परंतु यावेळेस पवार वर्चस पवार या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही चित्र दिसलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीने वाटतंय. लोकसभेपेक्षा हे चित्र वेगळं आहे विधानसभेचं नक्कीच चित्र वेगळं आहे. कारण की लोकसभेला थोडे म्हणजे सुरुवातीला ठरलेलं असायचे की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला हे तुम्हाला आत्ता जाणवलं? असं नाही, सुरुवातीपासून हा विषय म्हणजे पण आत्ताही जाणवलं का पक्ष फुटलाय? एक होते ते आता 2 झालेले आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. नाही, 2 पक्ष झाले तरी बारामतीकर अजून 2 झालेले नाही. परंतु बारामतीकरांना पुढं आता असा प्रश्न आहे की पवार वलंकित बारामती असल्यामुळे कुठल्या पवारांच्या मागे जायचं हे स्पष्ट अजूनही चित्र होत नाही. परंतु दादांचा आणि सुप्रियाताईंकडे पाहण्याचा लक्ष किंवा आदरणीय शरद पवार साहेब हे कसं वडिलांसमान आदरणीय ज्येष्ठ नेते असल्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण लक्षच बारामतीवर. नाही, आता हे सगळंच कन्फ्युजन आहे. लोकसभेला पाहिलं की सुनेत्रा पवार बारामतीकरांना माहीत होत्या, पण त्या पब्लिक लाईकमध्ये नव्हत्या तशा. म्हणजे जसा लोकप्रतिनिधी म्हणून सुनेत्रा पवार यांचा एक संपर्क होता, सुप्रिया सुळेंचा होता तसा. तर आता हीच बाब आपल्याला अजित पवार आणि योगेंद्र पवार यांच्या बाबतीत पाहायला मिळते का? 2 उमेदवारांची तुलना बारामतीकरांनी केली आहे का? नक्की. म्हणजे तसं बघायला गेलं तर योगेंद्र पवार जरी नौके असले तरी त्यांच्या पाठीमागे शरद पवारांची ताकद ही होती, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. मात्र अजित पवारांनी लोकसभेमध्ये जे झालेल्या चुका टाळून आत्ता शेवटपर्यंत त्यांनी पूर्ण काळजी घेतली. आणि सायलेंट वोटर जो आहे ना, सायलेंट वोटर, तो लाडकी बहीणच्या माध्यमातून, बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र जो नवा मतदार जो आहे ना, तो नव्या मतदाराचा कल मात्र अद्याप कुणाकडे लक्षात नाही. सध्याच्या स्थितीला अजित पवारांचं पारडं आम्हाला जड वाटतंय, परंतु लोकसभेचा विचार करता बारामतीकरांच्या ज्या मताचा कौल आहे ना, अजून स्पष्टपणे जाणवत नाहीये. कारण जो नवा मतदार अजूनही नाही जाणवत. फक्त ग्रामीण भागामध्ये मात्र आम्ही चर्चा केली. ग्रामीण भागामध्ये मात्र जरा योगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. मात्र अजित पवारांनी जे पॅचअप केलं
या गेल्या काही दिवसांपासून. त्यामुळे ते जर पॅचअप झाला असेल तर कदाचित, पण शेवटी तसं बघायला गेलं तर अजित पवारांचं जे जरी पारडं जड असलं तर जे लीड त्यांना यापूर्वी जे होतं ते लीड राहणं, लीडचा काय अर्थ नाही, निवडून येणं हे महत्त्वाचं आहे. इथे आपण जर पाहिलं की यांनी जसं म्हटलं की बारामतीमधला जो मतदार आहे तो व्होकल नाही आहे फारसा, तो असा बोलत नाही फारसा आणि त्याच्यामुळं त्याचा अंदाज येत नाही. बाकी मतदारसंघामध्ये आपल्याला एक लाट पाहायला मिळते. या बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं होतं लोकसभा निवडणुकीवेळी की एक मतदार हा अजित पवारांच्या बाजूनी बोलताना दिसायचा, दुसरा मात्र सायलंट होता आणि हा सायलंट मतदार काय करतोय याकडे लक्ष होतं आणि त्यांनी जाऊन सुप्रिया सुळेंना मतदान केलं होतं. मतदानातून हे समोर आलं होतं. जयदीप, तू कसं पाहतो लोकसभेची ही निवडणूक आणि आता ही विधानसभेची निवडणूक, याच्यामध्ये काय बदल झाला आहे का आणि असेल तर तो काय झाला? काही प्रमाणात झालेला आहे, परंतु नवनेतृत्व युगेंद्र पवार म्हणून शरद पवारांनी पुढं केलं. जसं सुनेत्रा पवारांना बारामतीकरांनी स्वीकारलं नाही, परंतु तसं युगेंद्र पवारांच्या बाबतीत प्रथमदर्शनी तरी तसं वाटत नाही. आत्ता सरांनी सांगितलं की बारामतीत जरी सुरुवातीच्या काळात म्हणजे आत्ता प्रथमदर्शनी जर असं बघितलं तर अजित पवार पुढं वाटतात हे फार, परंतु हे शहरातच वाटतात. खरं तर अजित पवार पुढं वाटण्यामागचं कारण आहे, खरं तर 2 दिवसापूर्वी सांगता सभा झाली. अनेक ठिकाणी मगाशी रायते सर म्हणाले की अनेक ठिकाणी शरद पवार पाडा 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 बोलले, परंतु शरद पवारांचं बारामतीतलं जे भाषण होतं ते अगदीच म्हणजे युगेंद्र पवारांना पुढं आणा असं होतं. त्यामुळं बारामतीकरांमध्ये एक संदेश दिला, खरंच शरद पवारांना अजित पवारांच्या विरोधात हे करायचं आहे का. त्याच्यामुळं काही प्रमाणात कन्फ्युजन होतं. ज्यावेळेस अजित पवारांची सांगता सभा झाली ती त्यांची बॉडी लँग्वेज काहीशी वेगळी होती, परंतु त्यानंतर म्हणजे कालपासूनची जी अजित पवारांची बॉडी लँग्वेज होती ती फार कॉन्फिडंट वाटत होती. जरी लोकसभेचा परिणाम जरी निवळला असला तरी तो ग्रामीण भागात निवळलेला दिसत नाही. बारामती शहरात मात्र जाणवतंय की काही प्रमाणात अजित पवारांच्या बाजूनी लोक आहेत, परंतु ती कुठली लोक आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालाय त्या भागातली लोक जे आहेत ती अजित पवारांच्या बाजूनी वाटतात, परंतु ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत विकास जो आहे तो गेला नाही तिथली मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. ग्रामीण जिरायती पट्टा शरद पवारांच्या बाजूनी आज देखील आहे असं प्रथमदर्शनी तरी दिसतंय, तर दुसरीकडं बागायती भाग जो आहे तो 50-50% झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काय जाणवलं? कसं आहे माहिती आहे का सर, आता आपलं जर आपण बघायचं म्हणलं ना तर अजितदादा शहरात तर त्यांचं लीड आहे दिसतंय, लोक बोलतात, पण ग्रामीणमध्ये लीड दिसतं. पण दुसरा मुद्दा असा आहे त्यात महत्त्वाचं की इथलं एक मंदिर होतं, ते मंदिर पाडलं गेलं, तर ते एक असं मेसेज बी फिरवला गेला की दादा ही बाबा देवाधर्माला मानत नाही, त्यामुळे त्यांना मतदान आपण करू नये. आणि दुसरं म्हणजे अल्पसंख्याक मतदान मागच्या वेळेस दुरावला होता, तो पूर्णपणे आता 60 ते 70% अजितदादाकडे झुकलेला आहे तो यावेळेस. आणि लाडकी बहीणचं जे आहे त्याचा इफेक्ट सिटीमध्ये जरा दिसतोय दादासाठी. आज जर आपण आजचा आढावा घेतला तर बारामतीमध्ये असं निदर्शनास आलं की पवार कुटुंब म्हणजे जे नेते आहेत ते वोटिंग करून घरी बसायचे, पण आज असं निदर्शनात आलं की ते प्रत्येक बूथवरती जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पूर्ण नियोजन ते पाहत होते. ह्याच्या अगोदर कधी असं पाहायला नव्हतं मिळालं जो दुपारी गोंधळ झाला बालक मंदिरच्या बूथवरती. ह्या अगोदर अशी परिस्थिती बारामतीकरांनी कधी पाहिली नव्हती आणि वोटिंगच्या संदर्भात बूथवर असा गोंधळ झाल्याची बातमी कधी आपण म्हणजे बारामतीमध्ये परिणाम काय होईल? आता परिणाम जर पाहिला झालं तर कुठंतरी थोडंसं बारामतीकरांमध्ये जो परिणाम पाहायला मिळेल, पण ग्रामीणमधली परिस्थिती वेगळी आहे, शहरातली वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये जे इतर उमेदवार आहेत बसपाचे असतील वंचितचे असतील ते देखील शहरामध्ये चालू होतं वोटिंग त्यांना असं पाहायला मिळतंय. आपण आता सुरुवातीला पाहिलं की एकतर्फीच विजय होईल असं वाटत होतं, बरं जवळजवळ जशी निवडणूक आली तसं असं जाणवायला लागलं की ग्रामीण एकतर्फी विजय होईल, अजितदादाचा एकतर्फी विजय होईल, लाखाच्या आसपास लीड घेईल. परत जशी जशी जवळ निवडणूक आली सांगता सभेने जी हे झालं ना त्यामुळं ग्रामीण भागात आहे ना बऱ्यापैकी पवारसाहेबाच्या पाठीमागं आहे. 2.25 लाख वोटिंग ग्रामीण भागात आहे, त्यामुळं विजयासाठी ग्रामीण भागात जो मतदार आहे ना त्याचा विजय नक्की होईल. आणि आजचा आढावा एक पत्रकार म्हणून मी घेतला तर त्यामध्ये असं दिसून आलं की जसं अजितदादा युवकांमध्ये गळ्यातलं ताईत झाले होते आणि आजसुद्धा बरेच युवक अजितदादांच्या मागे आहेत, पण आज अशी परिस्थिती दिसून आली मला की सगळेजण जे प्रतिनिधी होते ते म्हणायचे विकासाला मत द्या, पण बऱ्याच तरुण जे फर्स्ट वोटर आहेत, प्रथम मतदान करणार आहेत किंवा तरुण आहेत ते म्हणतात की एकेकाळी आम्हीसुद्धा अजितदादांना तरुण असताना नवीन संधी दिली होती, मग आम्ही आता ह्यावेळेस ह्या उच्च शिक्षित जे पवारसाहेब म्हणतात की आम्ही उच्च शिक्षित उमेदवार दिलेला आहे तर त्याला का संधी देऊ नये. तर एक मी आढावा घेतला तर बहुतांशी तरुण युवकांनी
युगेंद्र पवार यांना मतदान केल्याचं मला पाहण्यामध्ये आढळून आलं आणि पवारसाहेबांबद्दलची सहानुभूती किंवा त्यांच्याबद्दलचा आदर आहे तो ग्रामीण भागात दिसून आला. बारामतीमध्ये शहरामध्ये जे एक सर्वे झाला होता की अजितदादांनी पूर्ण बूट टू बूट अभ्यास केला होता की मतदान मला कुठं कुठं कमी पडले आणि त्यांनी स्टेजवर असं सांगितलं होतं की माझ्या शेजारी बसूनच माझा कार्यक्रम केला आहे काही लोकांनी. तर त्यांनी तो सगळा आढावा घेतला. तर आता कार्यकर्ते इतके जोमाने काम करत होते अजितदादांसाठी की त्यांना त्याचा इफेक्ट चांगला मिळेल. अजितदादांना बारामती शहरातनं मतदान चांगलं मिळेल. पण इतर ठिकाणी जिथं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी बूथ बघितले होते दादांनी तिथं जाऊन ते स्वतः जाऊन भेटून आले होते. पण आता परिस्थिती अशी आहे की नवीन मतदार हा तरुणांच्या बाजूने म्हणजे युगेंद्र दादांना मतदान करेल असं माझ्या पाहणीमध्ये मला दिसून आलेलं आहे. आपण आता एवढी सगळी मंडळी आहेत, आपण विश्लेषण या सगळ्यांचं ऐकलं. आता नेहमीप्रमाणे मला 3 ऑप्शन द्यायचे आहेत. एक अजित पवार निवडून येतील, दुसरा पर्याय युगेंद्र पवार निवडून येतील आणि तिसरा पर्याय अर्थातच अद्यापही काही सांगता येत नाही. जयदीप, तुला काय म्हणायचं? मला हे म्हणायचं होतं की खरं तर शरद पवार काल पुण्याला गेले, रात्री परत आले, आज सकाळी मतदानाला आले. सुप्रिया सुळे लोकसभेच्या वेळेस अक्का त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता, परंतु सुप्रिया सुळे आज नियोजित दौरा होता त्यांचा, मतदान झालं की त्या पुढे जाणार होत्या. परंतु सुप्रिया सुळे इथून गेल्याने एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि हे प्रश्नचिन्हाचं उत्तर खरं तर मतदार देतील किंवा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन निर्माण झालं आहे की ज्या सुप्रिया सुळे लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण मतदारसंघ मतदानाच्या दिवशी पिंजून काढताना आपण पाहिल्या, त्या सुप्रिया सुळे मतदान झाल्यानंतर 20 तारखेला शरद पवारांसह थेट बारामतीमधून बाहेर आधी पुण्याला आणि मुंबईला निघून गेल्या आणि त्यानंतर या मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष ठेवण्याची, कुठे काय घडतंय हे पाहण्याची जबाबदारी युगेंद्र पवार आणि त्यांच्या आईवडिलांवरती आली. सुप्रिया सुळे इथे थांबल्या नाहीत. याचा परिणाम जो आहे तो या मतदानावरतीतल्या हा नक्कीच होणार आहे. आपण 3 पर्यायांचा, सुधीर सर. बारामती शहरामध्ये जर आपण बघितलं तर दादा प्लसमध्ये राहतील आणि ग्रामीणमध्ये जर बघितलं तर युगेंद्र पवार प्लसमध्ये राहतील अशी परिस्थिती वाटते. एकूण 3 पर्याय आहेत, अजितदादा, युगेंद्रदादा की अजून सांगतायत? युगेंद्रदादा लागण्याची शक्यता वाटते. राहते सर. मला कमी फरकाने अजित पवार निवडून येतील असं मला वाटतं. मला पण तसंच वाटतं की मताधिक्य कमी असेल, 50,000च्या आसपास असेल, पण अजितदादा विनोद. अजितदादा लागतील, फक्त मतदान कमी होईल. तुमचा काय? युगेंद्रदादा, अजितदादा की अजूनही काही सांगता येत? अजूनही काही सांगता येत नाही. मतदानाची टक्केवारी वाढल्या असल्या कारणाने आतापर्यंत जे काही मतदान अल्प याच्यामध्ये व्हायचं, आता यावेळेसच्या याच्यामध्ये मतदान जास्त प्रमाणाचे झाल्यामुळे कोण येईल? नाही, अजितदादा. एकंदरीत मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये जरा युगेंद्र पवारांची चर्चा होती, मात्र कमी फरकाने का होईना, पण जे पूर्वीचं जे मताधिक्य ते राहणार नाही. मात्र सध्याच्या स्थितीला तर अजित पवारच निवडून येतील असं वाटतं. 70% जास्त जर शहरांनी अजित पवारांना मतदान दिलं तर ग्रामीण भागाचं लीड जे आहे ते काही प्रमाणात होऊ शकतं, परंतु आता सध्याच्या परिस्थितीला सांगता येत नाही. तर काटेकी टक्कर आहे, आता घासून होणार आहे, पण सांगता येणार नाही. आता तिसरा पर्याय आता सांगू शकत नाही, 23 तारखेला समजेल. सांगता येत नाही. तिसरा पर्याय सुरुवातीला वाटायचं दादा, पण आता सांगू शकत नाही. एकतर्फी 100% होणार नाहीये, अत्यंत अटीतटीची लढाई होणार आहे. या पत्रकारांचं विश्लेषणही ऐकलं आणि या पत्रकारांचा जो निकाल आहे तोही आपण ऐकला. अजितदादा काही जण म्हणाले, काही युगेंद्र पवार म्हणाले आणि बहुतेक जण अजूनही सांगता येत नाही असं म्हणाले. अजूनही सांगता येत नाही ही खरं तर अतिशय सोयीस्कर अशी भूमिका असते. हरकत नाही. मात्र इथं आपण या सगळ्या चर्चेचा शेवट करायचा जर म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की बारामती शहरामध्ये अजित पवारांच्या बाजूने चांगल्या प्रकारे मतदान झालं आणि बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवारांसाठी चांगल्या प्रकारे मतदान झालं. आता बारामती शहरामधलं जे अजित पवारांचं मताधिक्य आहे ते किती राहतं आणि ग्रामीण भागामधलं युगेंद्र पवार यांचं मताधिक्य किती राहतं आणि त्यानंतर एकूण जी गोळाबेरीज समोर येईल मतमोजणीतून, त्यातून मग ठरेल की बारामतीचा नवीन दादा कोण. या चर्चेमध्ये कॅमेरामन अमोल गवाळेसह मी तेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.